Today we are going to study about liquefaction of gases and critical temperature. So here most of the gases behaves ideally at high temperature and low pressure condition. तर या ठिकाणी आपण कार्बन डायऑक्साइड हा एक गॅस घेतला आणि त्या गॅसचं आयडियल बिहेवियर किंवा त्याचं लिक्विफॅक्शन कोणत्या टेम्परेचरला होतं आणि त्याचं क्रिटिकल टेम्परेचर काय आहे ह्याचा आपण स्टडी करणार आहे. त्यासाठी आपण प्रेशर व्हर्सेस व्हॉल्यूम हा ग्राफ घेतलाय. सपोज इफ दिस गॅस बिहेव्स आयडियली देन इट ओबेज बॉयल्स लॉ. त्यामुळे बॉयल्स लॉ साठीचा ग्राफ आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. प्रेशर व्हर्सेस व्हॉल्यूम ग्राफ कसा आहे तो हे ऑलरेडी आपण बघितलेला आहे. तर इथं आपण काय केलंय, 4 वेगवेगळे टेम्परेचर घेतलेत आणि 4 वेगवेगळ्या कॉन्स्टंट टेम्परेचर्सना कार्बन डायऑक्साइडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन कधी होतं कसं होतं या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. त्यासाठी आपण पहिला टेम्परेचर घेतलाय 13.1 डिग्री सेंटीग्रेड. सो हियर ॲट 13.1 डिग्री सेंटीग्रेड ए पॉइंट पासून जर आपण प्लॉट स्टार्ट केला तर ए पॉइंटला त्याची फिजिकल स्टेट किंवा कार्बन डायऑक्साइडची फिजिकल स्टेट असणार आहे कम्प्लिटली गॅस. आणि ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत आपण आलो की त्याची फिजिकल स्टेट असणार आहे गॅसच. बी पॉइंटला मात्र त्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन व्हायला सुरुवात होतं आणि ते कन्व्हर्जन सी पॉइंटला कंप्लीट होतं. म्हणजे बी पॉइंटला कार्बन डायऑक्साइडचं गॅस फॉर्ममधून लिक्विड फॉर्ममध्ये कन्व्हर्जन व्हायला सुरुवात झाली आणि सी पॉइंटला त्याचं कम्प्लिटली लिक्विडमध्ये कन्व्हर्जन झालं. तर बी पॉइंट पासून सी पॉइंट पर्यंत ह्यामधल्या डोम शेप रिजनमध्ये कार्बन डायऑक्साइडची फिजिकल स्टेट असणार आहे लिक्विड प्लस गॅस. त्याची फिजिकल स्टेट असणार आहे लिक्विड प्लस गॅस. पुन्हा बघा 13.1 डिग्री सेंटीग्रेडला आपण हा जर प्लॉट काढला तर आपण ए पॉइंट पासून सुरुवात केली आहे. ए पॉइंटला त्याची फिजिकल स्टेट असणार आहे गॅस. ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत आलो तर त्याची फिजिकल स्टेट असणार आहे गॅसच. बी पॉइंटला त्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन व्हायला सुरुवात झाली. बी पॉइंट पासून सी पॉइंट पर्यंत आलो त्याचं कम्प्लिटली लिक्विडमध्ये कन्व्हर्जन झालं आणि सी पॉइंट पासून या पुढे त्याची फिजिकल स्टेट पूर्णतः लिक्विड असणार आहे. 13.1 डिग्री सेंटीग्रेडला ए पासून बी पर्यंत गॅस, बी पासून सी पर्यंत गॅस आणि लिक्विड आणि सीच्या पुढे त्याची फिजिकल स्टेट असणार आहे पूर्णतः लिक्विड. आणि इकडून इकडे जाताना व्हॉल्यूम हे डिक्रीज झालेलं आपल्याला दिसतंय. त्यानंतर पुढचा प्लॉट आपण बघणार आहे 21.50 डिग्री सेंटीग्रेडला. सो यार 21.50 डिग्री सेंटीग्रेडला डी पॉइंटला कार्बन डायऑक्साइडची फिजिकल स्टेट असणार आहे गॅस आणि डी पॉइंट पासून ई पॉइंटला त्याची फिजिकल स्टेट असणार, ई पॉइंट पर्यंत त्याची फिजिकल स्टेट असणार आहे गॅसच. ई पॉइंटला त्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन व्हायला सुरुवात होतीये आणि ई पॉइंट पासून एफ पॉइंट पर्यंत त्याची कंप्लीट लिक्विडमध्ये कन्व्हर्जन झालेलं असणार आहे. म्हणजे 21.50 डिग्री सेंटीग्रेडला डी पॉइंटला कार्बन डायऑक्साइडची फिजिकल स्टेट गॅस असणार आहे. ई पॉइंट पर्यंत त्याची फिजिकल स्टेट गॅसच राहणार आहे. ई पॉइंटला त्याचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये व्हायला सुरुवात होते आणि एफ पॉइंट पर्यंत त्याचं कम्प्लिटली लिक्विडमध्ये कन्व्हर्जन झालेलं असणार आहे आणि एफ पॉइंटच्या पुढे त्याचं कन्व्हर्जन कम्प्लिटली लिक्विडमध्ये झालेलं असणार आहे. म्हणजे फक्त लिक्विड फेज एक्झिस्ट होते. त्याच्यानंतरचं टेम्परेचर आहे 30.98 डिग्री सेंटीग्रेड आणि 30.98 डिग्री सेंटीग्रेडला जी पॉइंटला त्याची फिजिकल स्टेट असणार आहे गॅस. एच पॉइंटला मात्र त्याचं कम्प्लिटली लिक्विडमध्ये कन्व्हर्जन झालेलं असणार आहे. इथं म्हणजे त्याची इथं सुरुवात झाली आणि इथं कम्प्लीट झालं असं काही नाही आहे. जी पॉइंटला त्याची फिजिकल स्टेट गॅस असणार आहे आणि जी पॉइंटपासून एच पॉइंटला आल्यानंतर त्याचं कम्प्लिटली लिक्विडमध्ये कन्व्हर्जन झालेलं असणार आहे. इथं लिक्विड प्लस गॅस अशा दोन्हीही फिजिकल स्टेट नसणार आहेत. मिक्सर इथं मिळणार नाही, पॉइंटला मिक्सर मिळत नाही आहे. सो 30.98 डिग्री सेंटीग्रेड हे असं टेम्परेचर आहे की ज्या टेम्परेचरला जी पॉइंटला त्याची फिजिकल स्टेट गॅस असणार आहे आणि एच पॉइंटला त्याचं कम्प्लिटली लिक्विडमध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे आणि एच पॉइंटच्या पुढे तो कम्प्लिटली लिक्विड फॉर्ममध्येच असणार आहे. आणि ज्या पॉइंटला किंवा ज्या टेम्परेचरला कार्बन डायऑक्साइडचं किंवा रिस्पेक्टिव्ह गॅसचं कन्व्हर्जन हे लिक्विडमध्ये झालं जातं लिक्विडमध्ये होतं त्या टेम्परेचरला क्रिटिकल टेम्परेचर असं म्हटलं जातं. सो कार्बन डायऑक्साइडसाठी क्रिटिकल टेम्परेचर असणार आहे 30.98. कार्बन डायऑक्साइडसाठी क्रिटिकल टेम्परेचर असणार आहे 30.98 आणि क्रिटिकल टेम्परेचरला TC असं म्हटलं जातं. मग ज्या प्रेशर कंडिशनला
ही कन्वर्जन झालंय किंवा ज्या क्रिटिकल टेम्परेचरच्या ठिकाणी असणारं जे क्रिटिकल प्रेशर आहे त्या जे प्रेशर आहे त्या प्रेशरला क्रिटिकल प्रेशर असं म्हटलं जातं. सो या ठिकाणी असणारं जे प्रेशर आहे या प्रेशरला क्रिटिकल प्रेशर असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी असणारं जे व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूमला क्रिटिकल व्हॉल्यूम असं म्हटलं जातं. मग क्रिटिकल प्रेशर लिहिताना PC असं ह्या फॉर्ममध्ये लिहिलं जातं. सो क्रिटिकल प्रेशर इज PC and critical volume is VC. Critical pressure is PC and critical volume is VC. See again, 30.98 डिग्री सेंटीग्रेडला कार्बन डायऑक्साईडची फिजिकल स्टेट जी आहे ती गॅस असणार आहे. G पॉईंटपासून H पॉईंटपर्यंत आल्यानंतर H पॉईंटला त्याचं कम्प्लिटली लिक्विडमध्ये कन्वर्जन झालेलं असणार आणि H पॉईंटला पुढे गेलो तर त्याची फिजिकल स्टेट असणार आहे फक्त आणि फक्त लिक्विड. म्हणजे हा जर डोम शेप रिजन आहे किंवा हा जर HGचा प्लॉट बघितला तर HGच्या डाव्या बाजूला असणारा जो काही पोर्शन आहे त्या पोर्शनमध्ये कम्प्लिटली फिजिकल स्टेट असणार आहे लिक्विड आणि ह्या डोम शेप रिजनमध्ये लिक्विड आणि गॅस दोन्ही आणि त्याच्या उजव्या बाजूला असणार आहे फक्त गॅस. ती पुन्हा बघा येलो पार्टमध्ये दाखवलेला जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडची फिजिकल स्टेट फक्त लिक्विड असणार आहे आणि ब्ल्यू कलरच्या पार्ट पोर्शनमध्ये या डोम शेप रिजनमध्ये ते गॅस आणि लिक्विड दोन्ही असणार आहे आणि याच्या डोम शेप रिजनच्या राईट हँड साईडला ते फिजिकल स्टेट कोणते असणार आहे तर फक्त आणि फक्त गॅस. सो आपण आणखीन एक टेम्परेचर बघतोय 50 डिग्री सेंटीग्रेड. सो ॲट 50 डिग्री सेंटीग्रेड दिस गॅस बिहेव्स आयडियली. म्हणजे या टेम्परेचरला किंवा ह्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचरला कार्बन डायऑक्साईडची फिजिकल स्टेट जी असणार आहे ते फक्त आणि फक्त गॅसियस स्टेट असणार आहे. सो सी अगेन क्रिटिकल टेम्परेचर कार्बन डायऑक्साईडसाठी असणार आहे 30.98 डिग्री सेंटीग्रेड. क्रिटिकल प्रेशर जे आहे PCची व्हॅल्यू जी आहे ती 73 डिग्री सेंटीग्रेड आहे. सी PC that is critical pressure is 73 atmospheric. PC is equal to 73 atmosphere. PC is equal to 73 atmosphere. Critical pressure is equal to 73 atmosphere. Critical temperature is equal to 30.98 degree centigrade. 30.98 degree centigrade. And what is TC? What is critical temperature? Definition of critical temperature is, see here, what is critical temperature? The temperature above which a substance cannot be liquefied by increasing pressure. म्हणजे त्या टेम्परेचरपेक्षा जास्त टेम्परेचरला मगाशी 30.98 डिग्री सेंटीग्रेड हे क्रिटिकल टेम्परेचर होतं त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर 50 डिग्री सेंटीग्रेडला आपण बघितलं त्या टेम्परेचरला कार्बन डायऑक्साईडचे लिक्विडमध्ये कन्वर्जन करता येत नव्हतं. सो द टेम्परेचर अबोव विच ज्या टेम्परेचरपेक्षा जास्त टेम्परेचरला त्या सबस्टन्सचं लिक्विडमध्ये कन्वर्जन करता येत नाही त्या टेम्परेचरला क्रिटिकल टेम्परेचर असं म्हणायचं. सो द टेम्परेचर अबोव विच अ सबस्टन्स कॅन नॉट बी लिक्विफाईड बाय इन्क्रीजिंग प्रेशर इज कॉल्ड इट्स क्रिटिकल टेम्परेचर. आणि क्रिटिकल टेम्परेचरच्या ठिकाणी असणारं जे प्रेशर आहे द प्रेशर ॲट द क्रिटिकल टेम्परेचर इज कॉल्ड ॲज क्रिटिकल प्रेशर. सी अगेन द प्रेशर at the critical temperature is called as the critical pressure and the molar volume at the critical temperature is called as the critical volume.